आज राहुल गांधींची भंडाऱ्यामध्ये सभा होणार आहे आणि राहुल गांधींच्या सभेमुळे विशेष फरक पडणार नाही असं सुनील मेंढेंनी म्हटलेलं आहे। अमित शहांच्या सभेमुळे नवचैतन्य निर्माण होणार असं देखील वक्तव्य त्यांनी केलं आहे। पुढारी सीएसडीएस लोकनीती मतदानापूर्वी सर्वेक्षणामुळे मोदींच्या कामावर शिक्कामोर्तब झाला असं देखील वक्तव्य सुनील मेंढेंनी केलं आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांची देखील ते चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। खासदार सुनील मेंढे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। जिथे राहुल गांधींची सभा होत आहे तिथे रविवारी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांची तुमच्यासाठी सभा होत आहे, कशी तयारी? माझ्याकरता ती आनंदाची बाब आहे, आमच्या सर्वांसाठी विशेषतः। आणि अमित भाई आमच्या देशाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, गृहमंत्री आहेत। एक यशस्वी गृहमंत्री म्हणून त्यांना लोक नेहमी आठवणीत ठेवतील हा मला विश्वास आहे। त्यांचं विशेष उद्या जेव्हा आमच्याकडे सभा होईल तुम्ही बघाल की आमच्या संपूर्ण लोकसभेमध्ये एक नवचैतन्य आमच्या कार्यकर्त्यांमध्येही आणि मतदारामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल। पुढारीने एक सर्वेक्षण केलेले त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचं पुन्हा एकदा सरकार येईल, मोठ्या मताधिक्याने येईल असं एक आकलन समोर आलेलं आहे, काय सांगा? नाही, निश्चितपणे आम्ही तर आधीपासून म्हणतो आहे आदरणीय मोदी सरकार हे फिर एक बार मोदी सरकार असाच नारा दिला नाही। अबकी बार 400 पार आम्ही जे म्हणतोय तोही नारा आम्ही मुळाच दिला नाही। तर आम्ही इतक्या वर्षापासून जे या देशासाठी काम करतात आमचे संपूर्ण राष्ट्रीय नेते आणि ज्या पद्धतीने स्वतःला सर्वस्व झोकून आदरणीय मोदीजींनी गेल्या 10 वर्षात या लोकांना सर्वसामान्य लोकांसाठी जी कामं केली आहेत त्या भरोशावरती आम्हाला कुठेही अशक्य असं काही वाटत नाही। आम्हाला आमचा ठाम विश्वास आहे की आम्ही 400पेक्षा एनडीए म्हणून 400पेक्षा जास्त जागा निश्चितपणे जिंकून आम्ही परत एकदा सरकार बनवू, यात मला कुठलीही शंका नाही। भंडारा गोंदियाला देखील मोठ्या प्रमाणात काही अनेक भागात गारपीट झालेली आहे, अवकाळी पाऊस पडलेला आहे। इथले विद्यमान खासदार नेतृत्व म्हणून तुम्ही काय उपाययोजना कराल किंवा आता त्यावर काय उपाययोजना करण्यासाठी किंवा इतर मोठ्या वरिष्ठांना भेटणार काय? साधारणतः 3 दिवसापासून आमच्या भागामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि थोडा अधिक पाऊस झाला। फक्त काल आणि आज हा थोडासा पाऊस ज्याला म्हणता येईल की अवकाळी पावसामुळे आणि गारपीट तर फार थोडक्या ठिकाणी झाली आहे, आमच्याकडे विशेष तसं नुकसान नाही। पण तरी माझं कालच कलेक्टरशी बोलणं झालं जिल्हाधिकाऱ्याशी की त्यांनी सांगितलं की आम्ही बघतो आणि सगळ्यांना सर्वे करायला सांगितले असे विशेष काही नुकसान झालं असेल तर। आणि तुम्ही बघितलं मागच्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये जेव्हापासून आमचं महायुतीत सरकार आलं राज्यामध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाई आत्ता आपण जर विचार केला तर नोव्हेंबरपर्यंत जेवढे काही सर्वे झालेत त्या सगळ्यांचे पैसेसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना देऊन टाकलेत। आणि नेहमीच सकारात्मक दृष्टीने महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी काम करते आहे, महायुती सरकार काम करते आहे, शिंदे सरकार काम करते आहे। त्यामुळे हे जे काही झालं ते लगेच आम्ही त्यांचंसुद्धा त्यांना जे काही नुकसान होईल शेतकऱ्यांचं 100% त्यांना आम्ही परत करू। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकचा जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, भंडारा।